श्रीमन्महादिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदण्ड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ध्यानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। मोक्ष सुखा लागून रंकू। एकाच मोक्षाची दोन अंगे आहेत। सर्व दुःख निवृत्ती हे एक अंग असून परमानंद प्राप्ती हे दुसरे अंग आहे। सोहम भावरूप जीव ब्रह्मैक्य ज्ञान अत्यंत दृढ झाले तर सर्व दुःख निवृत्ती रूप मोक्ष मिळतो। म्हणजे जग अत्यंत खोटे वाटल्यामुळे दुःखाचा भोग होत नाही असा ज्ञानी जर योगाभ्यास करणारा असला तर समाधीकाली जाणीव राहत नसल्यामुळे तो ब्रह्मानंद रूप होतो। पण प्रारब्धाने विथान झाले असता व्यवहारकाली समाधीकाली जाणीव राहत नसल्यामुळे तो ब्रह्मानंद रूप होतो। पण प्रारब्धाने उत्थान झाले असता व्यवहारकाली त्याचा ब्रह्मानंद कायम राहत नाही। व्यवहारकाली ऐक्याच्या जाणीवेचा सामान्य अहंकार असतो व त्या सामान्य अहंकाराने ब्रह्मानंद आच्छादित होतो। व्यवहाराविषयी तो उदासीन असून आनंद आहे असे म्हणत असला तरी तो मुख्य ब्रह्मानंद नव्हे, तो वासनानंद आहे असे विद्यारण्यांनी पंचदशीच्या 11व्या प्रकरणात 95-96 श्लोकांनी सांगितले आहे। आणि पूर्ण अहंकार नाहीसा झाला म्हणजे पूर्ण ब्रह्मानंद प्राप्त होतो किंवा पूर्ण ब्रह्मस्वरूप होतो। सर्वात्मना विस्मृतः सन् ब्रह्मानंद इत्याह भगवान अर्जुन प्रति। सारांश ज्ञानाच्या ठिकाणी सोहम भावामुळे परमानंद रूप मोक्ष प्राप्त झालेला नसतो, म्हणून तो परमानंद रूप मोक्ष प्राप्ती करिता विदेह मुक्ती होई तोपर्यंत दीन होऊन राहतो। तयाची दिठीचा कलंकू लागेल तुझ्या प्रेमा। प्रेमाची तव जाती ऐसी आठवो येवो नेदी आठवणेसी। हा भाव जाणावे सज्जनासी जे भक्ती प्रेमासी जाणते। जाणीव नाहीशी करणे हा प्रेमाचा स्वभाव आहे। जीव ब्रह्मैक्य झाल्यावर सगुण भगवंताची परमप्रेम रूप भक्ती करणारे संतच सोहम भाव रूप जाणीव रहित होतात। माऊलींनीही या ब्रह्मैक्याने होणारे सोहम भाव रूप जाणीव ते ऋणशेष वाचा या न फेडवेची मरोनिया ते पाया पडोनी मिया सोडविले। अमृतानुभवात प्रकरण 3 32 हा श्लोक आहे। श्री गुरुची परमप्रेम रूप भक्ती केल्याने नाहीशी होते असा हा अनुभव या ओळीत सांगितला आहे। अर्जुन हा श्रीकृष्णाची परमप्रेम रूप भक्ती करणारा भक्त होता, म्हणून ब्रह्मविद्या जर उघडी करून सांगितली आणि अर्जुनाच्या ठिकाणी सोहम भाव रूप ऐक्याची जाणीव उत्पन्न झाली तर त्याचे भक्तिप्रेम कमी होऊन त्याच्या भक्तिप्रेमाला कलंक लागेल
असे देवाला वाटले ते योग्यच होते. विपाये अहम भाव ययाचा जाईल, मी तेची हा जरी होईल, तरी मग काय कीजेल एकलेया. मग असा डाग लागून जर या अर्जुनाचा मीपणा जर नाहीसा झाला व हा माझ्याशी ऐक्य पावला, म्हणजे मीच ब्रह्म आहे अशी जाणीव उत्पन्न झाली, तर मग मला एकट्याला कसे करमेल. मग काय कीजेल एकलेया. ज्यांनी भक्ती प्रेमाचे सुख अनुभवले आहे त्यांना भक्त यर्थ कल्पित द्वैतम द्वैतादपि सुंदरम. भक्ती प्रेमाकरिता केलेले द्वैत अद्वैतापेक्षाही गोड वाटते. नाथांनीही इतर मी सांगू काही, मोक्ष सुखाच्याही ठाई, या सुखाची गोठी नाही, धन्य पाही हरिभक्त. एकनाथी भागवतात असं नाथांनी म्हटलेलं आहे. असेच उद्गार काढले असून अद्वैती तो नाही माझे समाधान, देव भक्त पण गोड वाटे, असं तुकाराम महाराजही आपल्या अनुभव सांगतात. परमात्मा भक्ताच्या संगतीत व भक्त भगवंताच्या संगतीत ब्रह्मानंद लुटतात. हेच भगवंतांनी काय कीजेल एकलेया इत्यादी उद्गारांनी सुचवलेले आहे. दिठीची पाहता निविजे, का तोंड भरोनी बोलीजे, ना तरी दाटून खेव दीजे, ऐसे कोण आहे. आपुलिया मना बरवी, असमाई गोठी जीवी, ते कवणेसी चावळावी, जरी ऐक्य झाले. या काकुळती जनार्दनी, अन्योपदेशाचेनी हातासनी, बोला माझी मन मने, आलिंगू सरले. ज्याला नुसते डोळ्यांनी पाहिले असता मनाला परम समाधान होईल किंवा मनाला वाटेल तिकडे तोंड भरून ज्याच्याशी बोलता येईल, अथवा प्रेमाने ज्याला कळकळून आलिंगन देता येईल, असा अर्जुनाशिवाय कोण आहे. जर अर्जुनाचे व माझे ऐक्य झाले तर आपल्या मनाजोगी व मनात न सामावणारी एका प्रेमाच्या मनुष्याला सांगण्याजोगी जिव्हाळ्याची गोष्ट मी कोणापाशी सांगावी. अशा रीतीने मन व्याकुळ झाल्यामुळे भगवान योगाचा उपदेश मला करीत नसून दुसऱ्याला करीत आहेत असे अर्जुनाला वाटेल. अशा हातवटीने सांगत असता त्या बोलण्यात भगवंताचे मन अर्जुनाच्या मनाला प्रेमाने आलिंगन देऊ लागले. बोला माझी मन मने, आलिंगू सरले. ज्याप्रमाणे योगाने समाधी साधता येते त्याप्रमाणे ती भक्तीनेही साधली जाते. स्वकीय हृदये ध्याये दिष्टदेवस्य रूपकम, चिंतयेत भक्तिं योगेन परमाह्लादपूर्वकम, आनंदाश्रु पुलकेन दशभावः प्रजायते, समाधी संभवेत्तेन संभवेच्च मनोन्मनी, असे घेरंड संहितेत सांगितलेले आहे. योगातील क्रिया साध्य समाधीतून व्युत्थान होते व भक्ती योगाने साधणारी समाधी भक्ती प्रेमाच्या अखंडतेमुळे अखंड राहते. अर्जुन भक्त होता, त्याचे प्रेमही अखंड होते. अशा अखंड समाधीस्थ भक्ताने आपल्या प्रिय भगवंताला योगाचे निरूपण करण्याची विनंती केली. भक्तीने अर्जुन अखंड समाधीस्थ म्हणजे भगवंताच्या ठिकाणी त्याची वृत्ती अखंड स्थिर झाली असून तो त्याची जाणीव वागवित नाही, म्हणून त्याची निर्विकल्प अवस्था आहे. हे पाहून भगवंताला अत्यंत संतोष झाला व योगाचे निरूपण करीत असतानाच भगवंताचे मन अर्जुनाचे मनाला आलिंगन देऊ लागले. हे परिसता जरी कानडे, तरी जाणपा पार्थ उघडे, कृष्ण सुखाचेची रूपडे होतले गा. हे ऐकताना जरा विचित्र वाटेल,
पण अर्जुन हा श्रीकृष्णाच्या आत्मसुखाची ओती व मूर्ती होता. ज्ञानी भक्ताला भगवंताची सगुण मूर्ती ही आपल्या आत्मप्रेमाची मूर्ती वाटते. मग भगवंताला ज्ञानी भक्त म्हणजे आपल्या आत्मप्रेमाची मूर्ती वाटते. ज्ञानी त्वात्मैव मे मतम असे भगवंतांनी पुढे 7व्या अध्यायात म्हटले आहे. व एरवी ज्ञानिया जो म्हणजे चैतन्याची केवळ माझे असे माऊलींनी म्हटलेले आहे. म्हणजे भक्त भगवंताला आत्म्याप्रमाणे परमप्रिय असतो. हे असो वयसेची शेवटी जैसे एकची विये वांझोटी मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे. तैसे जाहले श्री अनंता ऐसे तरी मी न म्हणता जरी तयाचा न देखता अतिशयो येथ पहा पा नवल कैसे चोज के उपदेशू केवते झुंज परी पुढे वालभाचे भोज नाचत असे. हे असो ज्या वर्षापर्यंत संतती होऊ शकते अशा वयाची शेवटी एखाद्या वांझ स्त्रिये संतती झाली असता जसे तिचे त्या संततीवरील प्रेम हे सारखे उफाळून दिसत असते त्याप्रमाणेच भगवंताचे ठिकाणी अर्जुनाविषयीचे प्रेम उफाळून दिसत होते. भगवान अर्जुनावर अत्यंत लुब्ध झाले असे जे दिसत होते ते न दिसते तर मी असे म्हटलेही नसते. ज्ञानदेव असं म्हणतात आहे, श्री कृष्णाचे अर्जुनावर विलक्षण प्रेम होते. पहा कोण तो युद्धाचा प्रसंग आणि तेथे कोण हा उपदेश. पण अर्जुनाच्या प्रेमाची मूर्ती भगवान श्रीकृष्ण त्याच्या समोर नाचत आहेत. म्हणजेच भगवान अर्जुन जसे म्हणेल तसे करीत आहेत. भगवंताचे प्रेम करणारा भक्त आपले यत्किंचितही स्वत्व न वागविता प्रेमाने सर्वस्वी भगवंताच्या परतंत्र होतो. म्हणूनच भगवानही भक्तांवर तसेच प्रेम करीत असल्यामुळे तोही भक्ताच्या सर्वस्वी स्वाधीन होतो. सर्वस्वी स्वाधीन होणे किंवा परतंत्र होणे हेच प्रेमाचे लक्षण आहे. प्रेमात नेहमी तत्सुख सुखित्वम त्याच्या सुखाने सुखी होणे हेच मुख्य तत्व असते. आवडी आणि लाजवी व्यसन आणि शीणवी पिसे आणि न भुलवी तरी त्याची काही म्हणून भावार्थू तो ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुहासा की सुखे शृंगार लिया मानसा दर्पणू तो यापरी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. आवडी असून लाज वाटेल तर ती आवडीच नव्हे किंवा एखादे व्यसन असून त्याचा शीण वाटेल तर ते व्यसनच नव्हे व वेड असून जर भ्रम होणार नाही तर ते वेडच नव्हे. म्हणून या सर्वांचा भावार्थ किंवा अभिप्राय इतकाच की अर्जुन हा सख्य भक्तीचे पूर्ण आश्रयस्थान होता. किंवा अर्जुनाची सख्य भक्ती पाहून अत्यंत सुखसंपन्न झालेल्या भगवंतांच्या मनाचा तो अर्जुन आरसाच होता. याप्रमाणे अर्जुन खरोखर थोर भाग्यवान अत्यंत पुण्यवान व पवित्र होता आणि जणू जगामध्ये प्रेम भक्तीचे बीज पेरण्याकरता तयार झालेले उत्तम शेतच होता. म्हणूनच तो भगवान श्रीकृष्णाच्या कृपेस पात्र होता. कोटी जन्मार्जितै पुण्यै शिवे भक्ती प्रजायते. अनंत जन्मातील पुण्याचा साठा पदरी असल्या वाचून परमेश्वराची प्रेम भक्ती प्राप्त होत नाही व अशा प्रेम भक्ती वाचून भगवानही वश होत नाही. हो का आत्मनिवेदनात्रयीची जे पीठिका आहे सख्याची पार्थ अधिष्ठात्री तेथीची मातृकागा पासीची गोसावी वर्णवानिजे मग पायिकाचा गुण घेईजे ऐसा अर्जुनूची तो सहजे पडिये हरी.
किंवा अर्जुन म्हणजे आत्मनिवेदन रूप भक्तीच्या खालची जी सख्य भक्ती आहे तेथील मुख्य देवताच होय असे म्हणता येईल. जवळच असलेल्या ब्रह्मांडाधीश भगवान श्रीकृष्णाचे वर्णन न करता भक्ताच्या भक्तगुणाचे गुणवर्णन करावेसे वाटावे इतका हा अर्जुन भगवंताला स्वाभाविक प्रिय होता. भगवंताला आपल्या भक्ताचे निस्सीम प्रेम असल्यामुळे आपल्यावर प्रेम करणाऱ्यापेक्षा भक्तावर प्रेम करणाराच विशेष आवडतो. पहा अनुरागे भजे, जे प्रियोत्तमे मानिजे ते पतीही हुनी कायल वर्णिजे पतिव्रता. तैसा अर्जुनूची विशेषे स्तवावा, ऐसे आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनीचिया दैवा एकाय तनु जाहला. जयाचिया आवडीचे निपांगे, अमूर्तू ही मूर्ती आवगे, पूर्णाही परी लागे अवस्था जयाची. अत्यंत प्रेमाने जी पतीची सेवा करते म्हणून पतीला जी अत्यंत आवडते ती त्या पतिव्रतेची सर्व लोक पतीपेक्षा अधिक स्तुती करीत नाहीत काय. त्याप्रमाणे त्रैलोक्यात जेवढे काही थोर भाग्य असेल त्या सर्व भाग्याला एक अर्जुनच आज आश्रय झाला असल्यामुळे अर्जुनाचीच खरोखर थोरवी गावी असेच माझ्या मनाला आवडले. अर्जुनाच्या प्रेम संबंधामुळे अव्यक्त परमात्मा व्यक्त होतो. परिपूर्ण असूनही त्याला त्याचा ध्यास लागतो. अद्वैत भक्तीची प्राप्ती होणे यासारखे थोर भाग्य नाही. भक्ताच्या निस्सीम प्रेमाला भाळूनच परमात्मा सगुण साकार होतो व भक्ताच्या सर्वस्वी स्वाधीन होऊन राहतो. भगवंतासह सर्व संत या ज्ञानी भक्तांच्या प्रेमभक्तीची मोठ्या आवडीने गोडवी गातात. असा हा ज्ञानी भक्त परम भाग्यवान असतो. उपमा त्या दैवाची कोण वाणी, अशा भाग्यवानाच्या भाग्याला देण्याजोगी उपमाच नाही. त्याचे भाग्य निरुपम होय. तव श्रोते म्हणती दैव, कैसी बोलाची हवाव, काय नादा ते हनबरव जिनोनी आली. हा हो नवल नोहे देशी, मराठी बोलीजे तरी ऐसी, वाणे उमटता हे आकाशी साहित्य रंगाचे. कैसे उन्मेख चांदिणी तार, आणि भावार्था पडे गार, हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती. चाडची निचाडा करी, ऐसी मनोरथी ये थोरी, तेने विवळले अंतरी, तेथ डोलू आला. ते निवृत्तीदासे जाणितले, मग अवधान द्या म्हणितले. नवल पांडव कुळीचा पाहले कृष्ण दिवसे. देवकिया उदरी वाहिला, यशोदा सायासे पाहिला. शेखी उपेगा गेला पांडवासी, म्हणोनी बहु दिवस बोळवावा. का अवसरूपा होनी विनवावा, हाही सुसू तयात सदैवा पडेची ना. हे असो कथा सांगे वेगी, मग अर्जुन म्हणे सलगी. देवा ये संत चिन्हे हनांगी, न ठकती माझ्या एरविया लक्षणाची निजसारा. मी अपाडे कीर अपुरा, परी तुमचेनी बोला अवधारा, थोरावे जरी. हे वर्णन ऐकून श्रोते असं म्हणतात, महत भाग्य आमचे, काय ही सुंदर भाषा. ती सप्तसुरांच्या कोमलपणाला जिंकून आली की काय असे वाटते. अहो यात आश्चर्य नाही. देशी मराठी भाषा बोलायची ती अशी बोलावी की जी बोलल्याबरोबर आकाशात उपमा अलंकारादी साहित्याचे नाना रंग उमटलेले दिसतील. या शब्दाने ब्रह्मज्ञान रूपी चकचकीत आणि भावार्थ रूपी गार असा प्रकाश
कसा पडला आहे पहा. ह्याच्यामुळे श्लोकाचे जे अर्थ तेच कोणी चंद्रविकासी कमळे ती सहज उमलली जातात. दृष्टांत रूप उपमा अलंकाराने श्लोकांचे अर्थ स्पष्ट होतात. अशी भाषा ब्रह्मज्ञान ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यालाही ब्रह्मज्ञान ऐकण्याची इच्छा उत्पन्न करते, अशी या भाषेची थोरवी आहे. असे श्रोत्यांच्या मनोरथात येऊन ते अंतःकरणात प्रसन्न झाले व आनंदाने डोलू लागले. हे निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी जाणले व श्रोत्यांना निरूपणाकडे लक्ष देण्याची विनंती केली. आश्चर्य हे की श्रीकृष्ण रूपी दिवस पांडवांचे कुळाचे ठिकाणी उजाडला आहे. ज्याप्रमाणे दिवस हा मनुष्याच्या कर्म करण्यास उपयोगी पडतो, त्याप्रमाणे पांडवांच्या सर्व कर्मात भगवान श्रीकृष्ण उपयोगी पडत असत. पंडूच्या सर्व वंशजावर भगवंताची अत्यंत कृपा होती. देवकीने आपल्या पोटात ज्याला वागविले, यशोदेने ज्याचे अत्यंत काळजीने संगोपन केले, पण सरते शेवटी तो पांडवांच्या उपयोगी पडला. म्हणून काही दिवस सेवा करून किंवा समय पाहून विनंती करावी, अशी काही त्या भाग्यवान अर्जुनाला चिंता करावी लागत नसे. हे असू द्या, आता पुढे काय झाले तेच सांगतो. मग अर्जुन मोठ्या लढीवाळपणाने म्हणाला, देवा, ही आपण सांगितलेली संत चिन्हे माझ्या अंगी मुळीच दिसत नाही. साधारणतः या लक्षणाची या निजसारा म्हणजे या लक्षणांची खास सारभूत ज्या संत व्यक्ती त्यांच्याशी तुलना करून पाहता निश्चयाने मी त्यांच्या बरोबरीचा नाही, मी अपुरा आहे. पण तुमच्या उपदेशाने जर त्यांच्या बरोबरीचा होईल तर पहा. ज्याप्रमाणे अग्नीचा प्रकाश व उष्ण असा स्वभाव असला तरी त्याला त्याच्या स्वभावाची जाणीव होत नाही, त्याप्रमाणेच ब्रह्मबोध झालेल्या संतांच्या ठिकाणी असलेली लक्षणे त्यांचा ब्रह्मस्वभाव होत असल्यामुळे ती ते जाणत नसतात. वस्तुतः वस्तूचा स्वभाव वस्तू जाणत नसते, हा नियम आहे. म्हणूनच परमभक्त अशा अर्जुनाचे ठिकाणी संपूर्ण संतांची चिन्हे स्वाभाविक असूनही अर्जुनाच्या मुखातून ही चिन्हे माझे ठिकाणी बांधली नाहीत, असे अत्यंत निरहंकारपणाचे उद्गार निघावे हे साहजिकच आहे. जी तुम्ही चित्त दे याल तरी ब्रह्ममी या होई जेल, काय जहाले अभ्यासी जेल सांगाल ते. हा हो नेनो कवनाची कहाणी, ऐकोनी श्लाघत असो अंतःकरणी. ऐसी जहालेपणाची शिरयाणी कायसी देवा. हे अंगे म्या होई जो का, ये तुले गोसावी आपले पडे की जो का. तव हासोनी श्रीकृष्ण हो का करू म्हणती. देवा, हे माझे म्हणणे तुम्ही मनावर घेतले तर मी ब्रह्मरूप होईल व ती ब्रह्मस्थिती प्राप्त होण्याकरता जे काही केले पाहिजे म्हणून सांगाल त्याचा अभ्यास करी. अहो देवा, तुम्ही कोणाचे वर्णन केले हे समजत नाही, पण ते ऐकूनच जर मन त्यांच्या स्थितीची प्रशंसा करते तर मग प्रत्यक्ष तशी ब्रह्मस्थिती प्राप्त झाली असता आनंदाला पारावारच नाही. अशा ब्रह्मरूपी मी स्वतः होईन काय. व प्रभो, मला आपला समजून ही ब्रह्मस्थिती प्राप्त करून द्याल काय. हे अर्जुनाचे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण हसले व म्हणाले, अर्जुना, तुला ब्रह्मरूप करू बरे. भक्त भगवत प्रेमाने भगवत स्वरूपच झालेले असतात, पण प्रेमामुळे भगवंताशी ऐक्य पावल्याची त्यांना जाणीव उत्पन्न होत नाही किंवा जाणीवेचा अहंकार उत्पन्न होत नाही. कारण अशा अहंकारामुळे
सगुण साक्षात्कार लोपला जातो हे गोपिकांच्या रासक्रीडेत भगवंताच्या झालेल्या अंतर्धानावरून कळून येते. भक्त भगवंतांच्या प्राप्तीची जाणीव न वागवता अज्ञानाप्रमाणे नदी समुद्रास मिळालेली असली तरी मिळतच राहते, त्याप्रमाणे भगवंताच्या प्राप्तीची उत्कंठा वागवीत असतात. देखा संतोषू एक न जोडे, तवचे सुखाचे सैंध साकडे, मग जोडली या कवडेकडे अपुरेसे, तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके, म्हणोनी ब्रह्माही होय तो कौतुके, परी कैसा भारे आतला पिके दैवाचेनी. पहा, मनाला संतोष जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत सुखाचा जिकडे तिकडे दुष्काळ असतो. संतोष प्राप्त झाल्यानंतर मग सुखाची उणीव कुठे असणार? त्याप्रमाणे अनंत ब्रह्मांडाचा स्वामी सर्व समर्थ भगवान श्रीकृष्ण याचा अर्जुन एकनिष्ठ सेवक असल्यामुळे तो सहज लीलेने ब्रह्मस्वरूप होणार. पण अर्जुनाच्या भाग्याला कसे बहारीचे पीक आले व त्या पिकाच्या भाराने तो कसा संपन्न झाला बघा. प्रेमळ माता आपल्या लाडक्याचे जसे लाड पुरवते त्याप्रमाणे भगवत भक्ताचे स्वाधीन झालेला परमात्माही आपल्या भक्तांचे लाड पुरवतो. जो जन्म सहस्त्राची यासाठी इंद्रादिकाही महागू भेटी, तो आधीनु केतुला किरीटी, जे बोलूही नसाहे. मग ऐका जे पांडवे म्हणितले म्या ब्रह्म होवावे, ते अशेषही देवे अवधारिले, तेथ ऐसेची एक विचारिले, जे या ब्रह्मत्वाचे डोहळे झाले, परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची या. एरवी दिवस तरी अपुरे, परी वैराग्य व संतांची निभरे, जे सोहम भाव महुरे मोडोनी आला. म्हणोनी प्राप्ती फळे फळता, यासी वेळू न लागेला आता. होय विरुक्तू ऐसा अनंता, भरवसा जाहला. म्हणे जे जे हा अधिष्ठेल, ते आरंभीच येया फळेल, म्हणोनी सांगितला न वचेल अभ्यासू वाया. हजारो जन्म तप करूनही इंद्रादिकांना ज्या परमेश्वराची भेट होणे दुरापास्त आहे, तो परमात्मा अर्जुनाच्या किती स्वाधीन झाला पहा. अर्जुनाने तोंडाने काही मागावे इतकेही त्याला सहन होत नव्हते. श्री ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना असं म्हणतात, पुढे ऐका, मी ब्रह्मस्वरूप व्हावे अशी आपली जी इच्छा अर्जुनाने बोलून दाखवली ती देवाने पूर्णपणे लक्षात घेतली. देव आपल्याशीच विचार करू लागले की ब्रह्मस्वरूप होण्याचे डोळे ज्या अर्थी याला झाले आहेत त्या अर्थी याच्या बुद्धीचे ठिकाणी वैराग्याचा अंकुर उत्पन्न झाला आहे. हे खास साधारणतः ह्या अंकुराची पुरेशी वाढ झाली नाही, पण वैराग्य रूपी वसंत ऋतूच्या भराने व मी ब्रह्म आहे अशा मोहराने हा डवरून गेला आहे. म्हणून ब्रह्मप्राप्ती रूप फळाने दाटून येण्याला याला वेळ लागणार नाही व हा पूर्ण विरक्त होईल असा देवाला भरोसा वाटला. देव मनात म्हणतात, जो जो अभ्यास हा करील तो एकदम सुरुवातीलाच याला फलद्रूप होईल. म्हणून याला जर अभ्यास सांगितला तर तो वाया जाणार नाही. भगवत प्रेमामुळे व भगवंताच्या साह्याने जितोत्तर भूमी कस्यच नाधर भूमीषु परचित्त ज्ञानादिषु संयमो युक्तः. खालच्या भूमिकेचा अभ्यास करावा न लागता भक्त एकदम वरच्या भूमिकेवर चढतो असे योगसूत्र भाष्यात म्हटले आहे. म्हणून भगवत भक्ताला योगाभ्यासात कष्ट पडत नाही, सहज त्याला योग साधतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर
समर्थ